व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत पूर्णांक संख्येची बेरीज व वजाबाकीचे नियम अगदी सोप्या ट्रिक्ससह. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी देणार आहे मस्त ट्रिक्स. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पूर्णांक संख्यांची बेरीज व वजाबाकी. पूर्णांक संख्यांच्या इंटिजर्स बेरजेचे मुख्य नियम चिन्हांवर अवलंबून असतात. समान चिन्हे असल्यास अंकाची बेरीज करून तेच चिन्ह धन किंवा ऋण लावतात. तर भिन्न चिन्हे असल्यास मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येचे चिन्ह उत्तराला देतात. पूर्णांक संख्येच्या बेरजेचे मुख्य नियम. दोन धनपूर्णांक धन आणि धन दोन्ही संख्या धन असल्यास त्यांची साधी बेरीज होते आणि उत्तराला धन अधिक चिन्ह येते. उदाहरण: धन अधिक धन बरोबर उत्तराला धन चिन्ह येते. म्हणजे धन 7 अधिक धन 3 बरोबर धन 10. दोन ऋण पूर्णांक ऋण आणि ऋण दोन्ही संख्या ऋण असल्यास त्यांची बेरीज करा आणि उत्तराला ऋण वजा चिन्ह द्या. उदाहरण: ऋण अधिक ऋण बरोबर ऋण, म्हणजेच ऋण 7 अधिक ऋण 4 बरोबर ऋण 11. एक धन आणि एक ऋण पूर्णांक धन आणि ऋण अशा वेळी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी आणि उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. उदाहरण: धन अधिक ऋण बरोबर धन किंवा ऋण जी संख्या मोठी आहे त्या मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. धन 9 अधिक ऋण 2 बरोबर धन 11. ऋण अधिक धन बरोबर धन किंवा ऋण जी संख्या मोठी आहे त्या मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. ऋण 10 अधिक धन 4 बरोबर ऋण 6. थोडक्यात पूर्णांक संख्येच्या बेरजेचे नियम. धन अधिक धन बरोबर बेरीज करून धन चिन्ह द्यावे. ऋण अधिक ऋण बरोबर बेरीज करून उत्तराला ऋण चिन्ह द्यावे. धन अधिक ऋण बरोबर वजाबाकी करून धन किंवा ऋण हे मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. ऋण अधिक धन बरोबर
वजाबाकी करून ऋण किंवा धन हे मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. पूर्णांक संख्येच्या वजाबाकीचे मुख्य नियम. वजा करणे म्हणजे विरुद्ध संख्या मिळवणे होय. आता आपण संख्या रेषेच्या साहाय्याने उदाहरणे पाहू. उदाहरण 3 ऋण 2 बरोबर 3 ऋण 2ची विरुद्ध संख्या धन 2 बरोबर 5. तसेच ऋण 5 ऋण 2 बरोबर ऋण 5 ऋण 2ची विरुद्ध संख्या धन 2 बरोबर ऋण 3. संख्या रेषेचा वापर. बेरीज करताना उजवीकडे राईट जावे तर वजाबाकी करताना डावीकडे लेफ्ट जावे. पूर्णांक संख्यांच्या इंटिजर्स वजाबाकीमध्ये चिन्हांचे नियम महत्त्वाचे आहेत. वजाबाकी म्हणजे दुसऱ्या संख्येच्या उलट चिन्हांची बेरीज. समान चिन्हे असल्यास उदाहरण धन वजा धन बरोबर वजाबाकी करून धन किंवा ऋण मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. धन 7 वजा धन 4 बरोबर धन 7 अधिक ऋण 4 बरोबर धन 3. उदाहरण ऋण वजा ऋण बरोबर वजाबाकी करून धन किंवा ऋण मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. ऋण 8 वजा ऋण 5 बरोबर ऋण 8 अधिक धन 5 बरोबर ऋण 3. भिन्न चिन्हे असल्यास पूर्णांक संख्यांची वजाबाकी करताना वजा करावयाच्या संख्येचे चिन्ह बदलून ती मूळ संख्येत मिळवावी लागते. उदाहरण धन वजा ऋण 7 वजा ऋण 8 बरोबर 15. येथे 7 अधिक धन 8 बरोबर 15. ऋण धन. उदाहरण ऋण 9 वजा 99. येथे ऋण 9 अधिक वजा 99 बरोबर वजा 108. थोडक्यात पूर्णांक संख्येच्या वजाबाकीचे नियम. धन वजा धन बरोबर वजाबाकी करावी. ऋण वजा ऋण बरोबर वजाबाकी करून धन किंवा ऋण मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. धन वजा ऋण बरोबर धन बेरीज करून धन किंवा ऋण मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. ऋण वजा धन बरोबर बेरीज करून धन किंवा ऋण मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स. समान चिन्ह बरोबर
सरळ बेरीज. धन अधिक धन बरोबर धन किंवा ऋण अधिक ऋण बरोबर धन. वेगळे वेगळे चिन्ह वजाबाकी. धन ऋण किंवा ऋण धन मोठ्या संख्येचे चिन्ह ठेवा. दोन धनपूर्णांकाची बेरीज धन पूर्णांक येते. उदाहरण 10 अधिक 5 बरोबर 15. धन अधिक धन बरोबर धन. दोन पूर्णांक संख्यांची वजाबाकी पूर्णांक संख्या असते. उदाहरण 20 वजा 4 बरोबर 16. दोन ऋण पूर्णांकाची बेरीज ऋण पूर्णांक येते. उदाहरण ऋण 13 अधिक ऋण 2 बरोबर ऋण 15. ऋण अधिक ऋण बरोबर ऋण. कोणत्याही पूर्णांक संख्येतून तीच पूर्णांक संख्या वजा केली असता वजाबाकी 0 येते. उदाहरण 17 वजा 17 बरोबर 0. 0 हा अंक मध्यभागी असतो. 3 प्रकार यात धनपूर्णांक शून्यापेक्षा मोठे, ऋण पूर्णांक शून्यापेक्षा लहान आणि 0 या तिन्हींचा समावेश होतो. परस्पर विरोधी संख्या प्रत्येक धनसंख्येसाठी एक विरुद्ध ऋण संख्या असते. उदाहरण 5ची विरुद्ध संख्या बरोबर ऋण 5. समग्र संख्या पूर्णांकमध्ये फक्त पूर्ण संख्या असतात. पूर्णांक संख्यामध्ये अपूर्णांक किंवा दशांश चिन्हांचा समावेश नसतो. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.